वेकोलीग्रस्तांच्या प्रश्नांवर प्रशासनाविरोधात एल्गार. रोजगारासह विविध मागण्यांसाठी 9 जुलैला कोलगाव चेकपोस्टवर रास्ता रोको. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील वेकोलीच्या कोलगाव मुंगोली खाण प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, तसेच प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्यात रोजगार द्यावा या मागण्यांसाठी 9 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता कोलगाव चेकपोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात कोलगाव ते फाटा रस्त्याची दुरुस्ती, पुनर्वसन भागातील जोड रस्ते, प्रदूषण नियंत्रण, कोळसा वाहतुकीसाठी सुरक्षित पार्किंग, स्ट्रीट लाईट, पाणी साचण्याच्या समस्येवर उपाययोजना आणि सुरक्षित रस्त्यांची मागणी केली आहे. तसेच वेकोलीने अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना अद्याप रोजगार न दिल्याने अनेक कुटुंबांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने 9 जुलै रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विजय पिदुरकर यांनी केले आहे. वेकोली कोलगाव प्रकल्प अंतर्गत विस्तारीकरण फेज 3 मध्ये येनक, चिखली, टाकळी, कोलगाव या चारही गावा मिळून 127 हेक्टर जमीन अधिग्रहण केली. त्या मोबदल्यात 147 रोजगार म्हणजेच नोकऱ्या आणि आर्थिक मोबदला. वेकोलीच्या पॉलिसीनुसार आर्थिक मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देऊन जमीन त्यांनी आपल्या ताब्यात घेतली, परंतु त्या मोबदल्यात जो रोजगार द्यायचा होता त्या रोजगारास फार विलंब करत आहे. वेकोलीकडे वारंवार विचारणा केली असता वेकोलीकडून सांगण्यात येत आहे की जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही रोजगारांची यादी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सबमिट केली आहे, दाखल केली आहे, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात ती प्रलंबित आहे. लवकरात लवकर नोकऱ्या द्या आणि विलंब जर होत असेल तर 1 वर्षाचं पूर्ण उत्पन्न जे सरासरीनुसार येथे ते उत्पन्नाची भरपाई द्या, अशा प्रकारची मागणी आहे. आणि 9 तारखेला कोलगाव चेकपोस्टजवळ होणारा रस्ता रोको आंदोलन सन्माननीय विजयभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात होत आहे. त्यांच्यासुद्धा मागण्या आहे आणि त्या वेकोलीच्या संदर्भात मागण्या आहे. त्या आंदोलनाला हे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी सक्रिय पाठिंबा देऊन सहभाग नोंदवतील याची वेकोली आणि प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. तिथे काही परिस्थिती उद्भवल्यास ते जबाबदार असतील. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड वनी एरियाच्या अन्यायी धोरणाविरोधात आज कोलगाव विस्तारीकरणामधील चिखली, येनक, टाकळी या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्यांची 127 हेक्टर जमीन कोलगाव विस्तारीकरणासाठी अधिग्रहण करण्यात आली, त्याची जनसुनावणी 20 एप्रिल 2026 कैलासनगर मुंगोली या ठिकाणी घेण्यात आली. या ठिकाणी रोजगार आणि मोबदला या दोन्ही गोष्टी RNR पॉलिसी 2012 नुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळायला पाहिजे, परंतु कलम 11च्या अधिसूचनामध्ये सरपंच येनक, चिखली, टाकळी यांना पत्र देऊन वेकोलीने त्या जमिनी डोजल चालवून त्या शेतकऱ्यांना या हंगाम 2026-27 शेतीपासून वंचित केलेला आहे. परंतु नैसर्गिक न्यायतत्वाने पुनर्वसनाची व्याख्या अशी आहे की ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी जमीन घेतल्या जाते आणि त्याच्यानंतर पुनर्वसनामध्ये रोजगार आणि मोबदला दिला जातो, या दोन्ही अटी शर्ती पूर्ण केल्याशिवाय त्या शेतावर वेकोलीने कुठलीही कारवाई करू नये. परंतु वेकोलीच्या बेजबाबदारपणे दडपशाही धोरणामुळे या ठिकाणी शेतकरी हतबल झालेले आहे. म्हणून अशा नालायक बेजबाबदार वेकोलीला धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या 9 जुलैला सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने त्या रस्त्यांची असो, रोजगाराची असो, प्रदूषणाची असो, या सगळ्या समस्याच्या संदर्भात कोलगाव चेकपोस्टवर रस्ता रोको आंदोलनात आहे. या आंदोलनाची पूर्व कल्पना संबंधित विभाग आणि महसूल प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला दिलेली आहे.
कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याप्रमाणे वेकोली वागत नसेल तर प्रशासनाने त्यांना कायदा शिकवणे किंवा कायद्याची जाणीव करून देणे हे गरजेचं आहे. म्हणून जनहितार्थ प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन 9 जुलैला सकाळी 10 वाजतापासून कोलगाव चेकपोस्ट येथे पैनगंगा, मुंगोली, कोलगाव या तिन्ही खाणीची कोळसा वाहतूक आमच्या जीवनाचा प्रवास जर वेकोली थांबत असेल तर वेकोलीचं उत्पन्नसुद्धा थांबवणे हा आमचा अधिकारच आहे आणि आम्हाला या न्यायासाठी त्या ठिकाणी लढा द्यायचा आहे. आणि या लढ्यामध्ये संपूर्ण परिसरातील समस्याग्रस्त खाणबाधित नागरिक आणि ज्यांच्या जमिनी गेल्या नव्यानं कोलगाव विस्तार असे सर्व प्रकल्पात सहभागी होणार आहे. याची दखल प्रशासन, वेकोली आणि पोलीस विभागाने घेऊन या ठिकाणी तोडगा लवकरात लवकर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.